एलिमेंटच्या क्लासिफिकेशनच्या डिफरंट मेथड्स किंवा कोणत्या कोणत्या थेरी प्रपोज करण्यात आलेला त्याचा अभ्यास आपण करत आहोत. त्यामध्ये आपण सुरुवात केलेली डोग्रानेच्या ट्रायडनी, त्यानंतर आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह बघितला. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्ह एका सायंटिस्टचं नाव आहे, रशियन सायंटिस्ट होते डिमेट्री मेंडेलिव्ह, आणि त्यांनी हा टेबल प्रपोज केला किंवा ही क्लासिफिकेशनची मेथड प्रपोज केली, आणि म्हणून त्यांच्या नावाने या मेथडला किंवा ह्या प्रपोजलला किंवा ह्या पिरियोडिक टेबलला आपण बोलतो मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. इथे तुम्ही बघू शकता असे कार्ड्स दाखवलेले आहे, आपण जे खेळण्यासाठी जे पत्ते वापरतो ते दाखवलेले आहे. सो त्याचा रेफरन्स घेऊन त्यांनी हा टेबल बनवलेला आहे. याच्या मागे एक स्टोरी सुद्धा आहे. सो आता आपण जो सध्या टेबल रेफर करतो मॉडर्न पिरियोडिक टेबल, तो टेबल आणि हा मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल डेफिनेटली वेगळे आहे, बट तरी सुद्धा मेंडेलिव्हचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप जास्त महत्त्वाचं समजलं जातं. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये एक एलिमेंट आहे ऍट पोझिशन 101 पोझिशनला असणार एलिमेंट चेक करा, त्याचं नाव आहे मेंडेलिव्हियम. मेंडेलिव्हियम हे नाव कुठून आलं? हे नाव आलं मेंडेलिव्ह या सायंटिस्टच्या नावावरून. याच्यावरूनच आपण समजू शकतो की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती जास्त महत्वाचं आहे, कारण असे खूप कमी सायंटिस्ट आहे की ज्यांच्या नावावरून एखाद्या एलिमेंटला नाव देण्यात आलेलं आहे. सो मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल काय असतो ते आपल्याला बघायचं आहे. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल, मेंडेलिव्ह रशियन सायंटिस्ट ज्यांचं नाव होतं डिमिट्री मेंडेलिव्ह. 1869 to 1872 या टाइम मध्ये हे प्रपोजल देण्यात आलं किंवा ही थेरी ठेवण्यात आलेली. सो यामध्ये मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ किंवा मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल काय सांगतो हे समजण्याआधी आपल्याला दोन शब्दांचा अर्थ माहिती पाहिजे. फर्स्ट इज पिरियोडिक अँड सेकंड इज फंक्शन. ठीक आहे, पिरियोडिक माहित असेल तुम्हाला. पिरियोडिक म्हणजे काय? एका पर्टिक्युलर टाइम नंतर किंवा पर्टिक्युलर इंटरवल नंतर किंवा मी असं बोलू शकते रेग्युलर इंटरवल नंतर जर काही एखाद्या गोष्टीचं रिपिटेशन होत असेल त्याला आपण बोलतो पिरियोडिक पॅटर्न. फॉर एक्झाम्पल आपले जे 12 महिने असतात, जानेवारी फेब्रुवारी अप टू डिसेंबर, अगेन जानेवारी येणार, अगेन डिसेंबर, अगेन जानेवारी, म्हणजेच काय इथे मंथ जे आहे हे मंथ सुद्धा एका रेग्युलर इंटरवल नंतर येत आहे. सो इथे हा पिरियोडिक पॅटर्न आहे. आठवड्याचे वार सुद्धा सोमवार ते रविवार, अगेन सोमवार, इथे सुद्धा पिरियोडिक पॅटर्न आहे. आपण जर चंद्राचा विचार केला, पौर्णिमा अमावस्या टू पौर्णिमा, इथे सुद्धा एक पिरियोडिक पॅटर्न आपल्याला दिसत आहे. सो पिरियोडिक पॅटर्न म्हणजे काय किंवा पिरियोडिक म्हणजे काय? रेग्युलर टाइम नंतर किंवा एका पर्टिक्युलर फिक्स टाइम इंटरवल नंतर एखादी गोष्ट रिपीट होणे. ठीक आहे, समजते. त्यानंतर फंक्शन म्हणजे काय असतं? फंक्शन जे आपण मॅथ्समध्ये सुद्धा यूज करतो. फंक्शन म्हणजे सपोज मॅथ्समध्ये जर मी असं लिहिलं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, याचा अर्थ काय? y एक्स वरती डिपेंड करतो किंवा y हा y ची डिपेंडन्सी x वरती आहे, किंवा मी असं बोलू शकते y हा x चा फंक्शन आहे. म्हणजेच काय? x मध्ये जसा चेंज होणार आहे तसा चेंज y मध्ये होणार आहे. ठीक आहे, x मध्ये जसा चेंज होणार आहे किंवा x वरती y डिपेंडंट आहे असं आपण बोलू शकतो. ठीक आहे, दिस इज मिनिंग ऑफ वर्ड फंक्शन. पिरियोडिक आणि फंक्शन या दोन शब्दांचा अर्थ समजला. ओके, आता मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल किंवा मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ काय सांगतो? सो त्यासाठी त्यांनी काय केलं, त्यावेळेस त्यांना काय करायचं होतं, जे एलिमेंट्स माहिती होते त्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन करायचं होतं. बरोबर, त्यावेळेस 63 एलिमेंट्स माहित होते. किती? 63 एलिमेंट्स त्यांना माहित होते. त्यांनी काय केलं, हे जे सगळे 63 एलिमेंट्स होते ना, हे सगळे एलिमेंट त्यांनी कार्डवरती, जे आपले पत्ते असतात, एक कार्ड घेतलं त्यांनी, ह्या कार्डवरती एक एलिमेंट लिहिला, त्याचा ॲटॉमिक मास लिहिला आणि त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज लिहिला. नेक्स्ट कार्ड घेतलं, त्या नेक्स्ट कार्डवरती सुद्धा नेक्स्ट एलिमेंट लिहिला, त्याचा ॲटॉमिक मास लिहिला, त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज लिहिल्या. सो अशा पद्धतीने जेवढे एलिमेंट्स माहिती होते ते सगळे एलिमेंट त्यांनी या कार्डवरती लिहिलं. त्यानंतर हे जे सगळे कार्ड्स आहेत ते त्यांनी एका पॅटर्न मध्ये अरेंज केले. कसे अरेंज केले? ऑन द बेसिस ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस, म्हणजे ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये हे सगळे कार्ड्स त्यांनी अरेंज केले. आपण ज्यावेळेस डोब्रायनरची थेरी बघितली किंवा न्यूलँडची थेरी बघितली, या दोन्ही ठिकाणी ॲटॉमिक मासचाच रेफरन्स घेतला गेलेला, या ठिकाणी सुद्धा ॲटॉमिक मासचाच रेफरन्स घेतला गेलेला होता. सो ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती त्यांनी हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असे एक एक एलिमेंट किंवा एक एक कार्ड अरेंज केलं. आता हे त्यांना ऑर्गनाइज करायचं होतं इन द फॉर्म ऑफ टेबल. मग हे ऑर्गनाइज करण्यासाठी त्यांनी काय केलं, या ज्या प्रॉपर्टीज होत्या केमिकल किंवा फिजिकल प्रॉपर्टीज, याचा त्यांनी अभ्यास केला किंवा या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवरती त्यांनी या अरेंजमेंटला एका टेबलच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि ज्याला आपण बोलतो मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. ज्याला आपण काय बोलतो? मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. यामध्ये त्यांनी काय पॅटर्न बघितला, ज्यावेळेस एलिमेंट त्यांच्या केमिकल फिजिकल प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग अरेंज केले गेलेले, त्यावेळेस एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या ह्या पर्टिक्युलर टाइम नंतर रिपीट होत होत्या. एलिमेंटच्या प्रॉपर्टी पर्टिक्युलर टाइम नंतर रिपीट होत होत्या. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह मध्ये आपण काय बघितलं?
फर्स्ट पोझिशनला असणारा एलिमेंट आणि 8th पोझिशनला असणारा एलिमेंट यांच्या प्रॉपर्टी सिमिलर होत्या. बट इथे असे नंबर किंवा पोझिशन फिक्स नव्हते सांगितले. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की एका फिक्स इंटरव्हल नंतर किंवा रेग्युलर इंटरव्हल नंतर या प्रॉपर्टीज रिपीट होता आणि यालाच आपण बोलतो मेंडेलियस पिरियडिक लॉ. याला आपण काय बोलतो? मेंडेलियस पिरियडिक लॉ. ठीक आहे, समजलं? सो प्रॉपर्टीज आपण याला असं मेन्शन करू शकतो, लॉ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. एलिमेंटच्या प्रॉपर्टी एका पर्टिक्युलर इंटरव्हल नंतर रिपीट होत आहे म्हणून आपण असं बोलू शकतो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. कशाच्या बेसिसवरती अरेंजमेंट केलेली आहे? ॲटॉमिक मासच्या बेसिसवरती अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजेच काय, एलिमेंटच्या प्रॉपर्टी हे त्यांच्या ॲटॉमिक मासच्या पिरियडिक फंक्शन असतात. ठीक आहे, समजलं? सो मेंडेलियस पिरियडिक लॉ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. याचाच अर्थ काय, एका रेग्युलर इंटरव्हल नंतर एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या नेहमी रिपीट होणार आहे. यालाच आपण बोलतो मेंडेलियस पिरियडिक लॉ. ठीक आहे, समजलं? परत एकदा आपण रिवाइज करूया. मेंडेलियस पिरियडिक लॉ काय सांगतो? मेंडेलिव स्टडीड 63 नोन एलिमेंट्स. ही रोट ईच एलिमेंट ऑन अ सेपरेट कार्ड विथ ॲटॉमिक मास. 63 एलिमेंट्स होते, प्रत्येक एलिमेंट एका सेपरेट कार्डवर लिहिला विथ ॲटॉमिक मास. अरेंज देम इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्यानंतर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ते अरेंज केले. देन ही ऑर्गनाइज देम इनटू पिरियडिक टेबल युजिंग केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी. मग त्याला हे जे कार्ड्स होते ॲटॉमिक मासच्या ऑर्डरमध्ये ते अरेंज केले, बट आता हे त्यांना एका टेबलच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे होते. त्यासाठी त्यांनी रेफरन्स कसला घेतला? केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीचा. सो केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? जे आपल्याला दिसतं, फॉर एक्झाम्पल अपीरियन्स, साईज, कलर, याला आपण बोलतो फिजिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? एखादा एलिमेंट कसा रिॲक्शन घडून आणू शकतो त्या प्रॉपर्टीजला आपण बोलतो केमिकल प्रॉपर्टीज. सो केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवरती त्यांनी हे जे सगळे एलिमेंट होते याला टेबलच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. मग केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज त्यांनी कोणत्या लक्षात घेतलेला? फॉर एक्झाम्पल ऑक्साईड, या एलिमेंटचे ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होऊन फॉर्म झालेलं ऑक्साईड कसे आहे, हायड्रोजन सोबत रिॲक्शन होऊन फॉर्म झालेलं हायड्रेट कसे आहे, मेल्टिंग पॉईंट काय, बॉइलिंग पॉईंट काय, डेन्सिटी काय, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी स्टडी केला आणि त्यावरून काय कन्क्लुजन काढलं? मेंडेलिव नोटीस दॅट प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर सर्टन इंटरव्हल. एका पर्टिक्युलर इंटरव्हल नंतर प्रॉपर्टीज रिपीट होता आणि यालाच लॉच्या फॉर्म मध्ये जर मेन्शन करायचं झालं तर आपण असं बोलू शकतो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. एलिमेंटच्या प्रॉपर्टी ह्या ॲटॉमिक मासच्या पिरियडिक फंक्शन असतात. ठीक आहे, आता यामध्ये याची जर तुम्ही स्टोरी बघितली, यामध्ये खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे की त्यांनी कार्डवरती हे सगळे ॲटॉमिक मासेस लिहिले, एलिमेंट लिहिले, ॲटॉमिक मास लिहिले, त्याच्या प्रॉपर्टीज लिहिल्या. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासमध्ये तर त्यांनी लिहिले, बट या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग ज्यावेळेस त्यांना ऑर्गनाईज करायचं होतं त्यावेळेस त्यांना ते एक वन स्टॉप सोल्युशन कधीच मिळालं नाही. म्हणजे त्यामध्ये त्यांनी खूप स्ट्रगल केला, त्यांनी खूप सारे कॉम्बिनेशन्स करून बघितले. त्यामुळे ते नेहमी आपल्यासोबत जिथे कुठे जाते तिथे हे सगळे कार्ड्स घेऊन जायचे. जेव्हा त्यांना वेळ मिळेल टेबलवरती ते सगळे कार्ड्स अरेंज करायचे आणि त्यानंतर त्याची शफलिंग करायची किंवा अरेंजमेंट करायचे आणि त्याच्यानंतर त्यांना हा पिरियडिक टेबल किंवा ही अरेंजमेंट लक्षात आली. ठीक आहे, क्लिअर आहे? मेंडेलियस पिरियडिक टेबल. स्ट्रक्चर ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. मेंडेलियसचा पिरियडिक टेबल इथे दाखवलेला आहे. आपण अगदी डिटेलमध्ये याचा अभ्यास नाही करणार, जस्ट टू अंडरस्टँड की कशा पद्धतीने एलिमेंट अरेंज केले होते त्यासाठी हे दिलेलं आहे. सो यामध्ये तुम्ही बघू शकता काही हॉरिझॉन्टल लाईन्स इथे दिसत आहे, काही व्हर्टिकल कॉलम्स इथे दिसत आहे. सो हे ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहे, हॉरिझॉन्टल लाईन्स याला बोलतात पिरियड्स. काय बोलतात याला? पिरियड्स. आणि जे व्हर्टिकल कॉलम्स आहे याला बोलतात ग्रुप्स. याला काय बोलतात? ग्रुप्स. इथे तुम्ही बघू शकता मेंडेलियस पिरियडिक टेबल काय सांगतो की सगळे जे एलिमेंट आहे हे ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले. इथे बघा सगळ्या ठिकाणी ॲटॉमिक मास जे आहे हे इन्क्रीज होताना दिसत आहे, बरोबर? सगळ्या ठिकाणी ॲटॉमिक मास इन्क्रीज होताना दिसत आहे. त्यानंतर ही ग्रुपिंग कशी करण्यात आली तर ज्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या होत्या त्या एका ग्रुपमध्ये किंवा एका व्हर्टिकल कॉलममध्ये टाकण्यात आल्या. केमिकल प्रॉपर्टीज कशा सारख्या हे कशावरून डिसाईड करण्यात आलं? त्याच्या ऑक्साईड किंवा हायड्रेटच्या प्रॉपर्टीवरून. त्यामुळे ज्या एलिमेंटच्या ऑक्साईडच्या प्रॉपर्टीज सारख्या होत्या त्या एका ग्रुपमध्ये टाकण्यात आल्या. आता इथे तुम्ही बघू शकता R2O, RO, R2O3 लिहिलेलं. R म्हणजे काय? एक पर्टिक्युलर एलिमेंट. म्हणजे R म्हणजे काय? H असू शकतो, K असू शकतो, Ne असू शकतो. सो त्या एलिमेंटचे ऑक्साईड जर ह्या पॅटर्न मध्ये असेल, R2 ह्या पॅटर्न मध्ये असेल किंवा ह्या प्रकारचे असेल ते ग्रुप 1 मध्ये ठेवण्यात आले. फॉर एक्झाम्पल Na2O, त्यानंतर H2O हे ऑक्साइड्स आहे. सो हे एका कॉलम मध्ये ठेवण्यात आले. तर अशा पद्धतीने हे सगळे एलिमेंट अरेंज करण्यात आलेले. सो टेबल लेआउट, वर्टिकल कॉलम्स दे आर कॉल्ड एज ग्रुप्स. हॉरिझॉन्टल रोज दीज आर कॉल्ड एज पिरियड्स. ओके, हॉरिझॉन्टल पिरियड्स, वर्टिकल ग्रुप्स. त्यानंतर एलिमेंट कसे ग्रुप करण्यात आले किंवा एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये कसे एलिमेंट प्लेस करण्यात आले? एलिमेंट्स विथ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज वर प्लेस्ड इन द सेम वर्टिकल ग्रुप. ठीक आहे, ऑफन बेस्ड ऑन द फॉर्म्युलाज ऑफ द ऑक्साइड्स अँड हायड्रेट. ऑक्साइड किंवा हायड्रेटचे जे फॉर्म्युले होते याच्या बेसिसवरती ते
एका ग्रुपमध्ये किंवा एका कॉलममध्ये ऍडजस्ट करण्यात आले किंवा अरेंज करण्यात आलेले. सो फॉर एक्झाम्पल ग्रुप 1 मध्ये R2O RO म्हणजे एलिमेंटचे ऑक्साईड जर R2O या फॉर्म मध्ये असतील ते एका ग्रुपमध्ये असणार आहे. एलिमेंटचे ऑक्साईड जर R2O3 या ग्रुप या एका पॅटर्न मध्ये असेल तर ते एका वेगळ्या ग्रुपमध्ये असणार आहे. अशा पद्धतीने हे सगळे ग्रुप डिसाईड झालेले. आपल्याला मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल जास्त डिटेलमध्ये बघायचं नाही, बस एवढं स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. आता हे जे स्ट्रक्चर होते हे स्ट्रक्चर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं होतं किंवा पिरियॉडिक टेबलचा हा पॅटर्न टेक्स्टबुकमध्ये दिलेला होता, तो आपण इथे घेतलेला आहे. जो तुम्ही वेगवेगळे बुक्स किंवा रेफरन्स बुक जर कन्सिडर केले त्यामध्ये हा पिरियॉडिक टेबल थोडाफार फरकाने वेगवेगळा आहे. काही ठिकाणी तुम्हाला इथे असं A आणि B असे 2 कॉलम सुद्धा दिसतील, A बी आणि त्यानंतर एलिमेंट अरेंज केलेले दिसतील. ठीक आहे, बट आपल्याला जो टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे तोच टेबल आपण रेफर करणार आहोत. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे मेरिट्स काय होते किंवा हा टेबल एवढा सिग्निफिकंट कन्सिडर केला जातो, मग याचे पॉझिटिव्ह काय होते ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. फर्स्ट पॉईंट, मेंडेलिव्हने काय केलं, काही जे एलिमेंट्स होते त्याचं ॲटॉमिक मास इनकरेक्ट होतं, हे ॲटॉमिक मास त्यांनी करेक्ट केलं आणि त्या एलिमेंटला करेक्ट पोझिशनला त्यांनी प्लेस केलं. फॉर एक्झाम्पल बेरिलियम BE. ठीक आहे, याचं ॲटॉमिक मास आधी कन्सिडर केला जायचं 14.09 आणि त्याचं करेक्ट ॲटॉमिक मास होतं 9.4. सो मेंडेलिव्हने काय केलं, हे करेक्शन केलं ॲटॉमिक मासचं आणि त्यानंतर या बेरिलियमला टेबलमध्ये प्रॉपर पोझिशनला प्लेस केलं. कशाच्या आधी, बोरॉनच्या आधी. बोरॉनचं ॲटॉमिक मास असतं 11. ठीक आहे, ज्यावेळेस 14.9 एवढं ॲटॉमिक मास कन्सिडर केलं जायचं तर ऑब्व्हियसली B हा बोरॉनच्या नंतर येणार होता, कारण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस मध्ये अरेंज करायचा होता. बट यांनी काय केलं, यांनी बेरिलियमच्या ॲटॉमिक मासचं करेक्शन केलं आणि त्यामुळे बोरॉनच्या आधी बेरिलियमची प्लेसमेंट झालेली आहे. सो फर्स्ट पॉइंट, करेक्शन ऑफ ॲटॉमिक मासेस. मेंडेलिव्ह रिवाइज्ड ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट टू प्लेस देम करेक्टली. एक्झाम्पल, बेरिलियम्स मास वॉज करेक्टेड फ्रॉम 14.09 to 9.4 अँड प्लेस बिफोर बोरॉन. ठीक आहे. सेकंड पॉइंट, ही प्रेडिक्टेड अननोन एलिमेंट. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा जो टेबल आहे या टेबलमध्ये बघा काही ठिकाणी तुम्हाला इथे बघा इथे, ठीक आहे, एलिमेंटचं नाव नाही लिहिलेलं, एलिमेंटचं नाव लिहिलेलं नाहीये, एम्प्टी स्पेस आहे आणि त्याच्या पुढे ना नंबर्स लिहिलेले आहे, म्हणजे ॲटॉमिक मासेस लिहिलेले आहे. सो मेंडेलिव्हने काय केलं, मेंडेलिव्हने अशी एम्प्टी स्पेस ठेवलेली कशासाठी, काही एलिमेंट्स असे होते की जे तोपर्यंत डिस्कवर झालेले नव्हते, त्या एलिमेंटची काहीच माहिती नव्हती, तरी सुद्धा त्याच्यासाठी एक पोझिशन त्यांनी असाइन केलेली. सो मेंडेलिव्हज प्रेडिक्टेड अननोन एलिमेंट्स, ही लेफ्ट एम्प्टी स्पेसेस फॉर एलिमेंट्स नॉट येट डिस्कवर्ड. अजून ज्याचा शोध लागलेला नव्हता अशा एलिमेंटसाठी त्यांनी एम्प्टी स्पेस ठेवली. 3 of those elements were named as एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन. सो असे 3 पोझिशनला त्यांनी एम्प्टी स्पेस ठेवलेली. काय एलिमेंट आहे काहीच माहिती नव्हते, त्यांचे नाव सुद्धा माहिती नव्हते, बट त्यांनी काय केलं, त्यांनी गेस केलं की हे एलिमेंट इथे असणार आहे आणि याच्या प्रॉपर्टीज सुद्धा अशा असणार आहे किंवा याच्या ॲटॉमिक मासेस सुद्धा असे असणार आहे. मग त्यांनी काय केलं, ते जे 3 एम्प्टी स्पेसेस होतं किंवा जे एलिमेंट ज्याचा अजून पुढे शोध लागणार होता त्याला त्यांनी नावं दिले, एका बोरॉन, एका अल्युमिनियम, एका सिलिकॉन. एका म्हणजे काय, एका म्हणजे संस्कृत वर्ड आहे, संस्कृतमध्ये एक जे आपण बोलतो एका, ठीक आहे, एका अल्युमिनियम, एका बोरॉन आणि एका सिलिकॉन असं त्यांनी त्याला नाव दिलं. तोपर्यंत त्याची डिस्कवरी झालेली नव्हती. प्रेडिक्टेड देअर ॲटॉमिक मासेस अँड प्रॉपर्टी, त्याचं ॲटॉमिक मास काय असणार याचं प्रेडिक्शन केलं, प्रॉपर्टीचं सुद्धा प्रेडिक्शन केला आणि त्यानंतर हे जे 3 पोझिशनला असणार हे जे एलिमेंट होते याची डिस्कवरी झाली आणि हे एलिमेंट झाले स्कँडियम, गॅलियम अँड जर्मेनियम. म्हणजे एका बोरॉन म्हणजे स्कँडियम, एका अल्युमिनियम म्हणजे गॅलियम, एका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम. आता अल्युमिनियम, बोरॉन, सिलिकॉन हे का त्यांनी रेफरन्सला घेतले, कारण हे एलिमेंट बाजूला होते म्हणून त्याच्या रेफरन्सने एका अल्युमिनियम, एका बोरॉन, एका सिलिकॉन असे 3 नावं त्यांनी दिले. ॲटॉमिक मास प्रेडिक्ट केले, प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केला. पुढे जाऊन जेव्हा त्याचा शोध लागला, सो एका बोरॉन म्हणजे स्कँडियम, एका अल्युमिनियम म्हणजे गॅलियम आणि एका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम आणि यांच्या प्रॉपर्टी सुद्धा मॅच झाल्या. फॉर एक्झाम्पल, त्यांनी एका अल्युमिनियमचा बेस केलेला होता, ठीक आहे, एका अल्युमिनियम म्हणजेच काय, गॅलियमचा नंतर शोध लागला. आता त्यांनी प्रेडिक्ट केलेला बघा ॲटॉमिक मास होता 68, गॅलियमचा मास किती आला 69.7, त्यानंतर डेन्सिटी 5.9, डेन्सिटी 5.94, मेल्टिंग पॉईंट लो 30.02, त्यानंतर फॉर्म्युला फॉर क्लोराइड ऑक्साईड आणि नेचर ऑफ ऑक्साईड, या सगळं प्रेडिक्शन त्याचं बरोबर आलेलं आहे. सो विच इज अगेन ना प्लस पॉईंट किंवा पॉझिटिव्ह अबाउट दी टेबल. ठीक आहे, म्हणजे एलिमेंटचा शोध सुद्धा लागला नव्हता, आधीच त्यांनी सगळं काही प्रेडिक्ट करून ठेवलेलं आणि त्यासाठी टेबलमध्ये त्यांनी एम्प्टी स्पेसेस सुद्धा सोडलेल्या होत्या. अँड देन अकोमोडेशन ऑफ नोबल गॅसेस. ओरिजिनल टेबलमध्ये नोबल गॅसेससाठी कुठे जागा नव्हती, कारण तोपर्यंत नोबल गॅसचं इन्व्हेन्शन झाले नव्हतं, बट त्यानंतर नोबल गॅसचा शोध लागला
हे जे नोबल गॅसेस होते हे इझिली ह्या टेबलमध्ये अकोमोडेट करता आले. कसे? हे सगळे जे गॅसेस होते हे त्यांनी ग्रुप 0 क्रिएट केला आणि विदाउट डिस्टर्बिंग टेबल, आणि त्यामध्ये त्यांनी हे सगळे गॅसेस प्लेस केले. सो अकोमोडेशन ऑफ नोबल गॅसेस. ओरिजिनल टेबल हॅड नो प्लेस फॉर नोबल गॅसेस. आफ्टर देअर डिस्कवरी मेंडेलिव्ह क्रिएटेड ग्रुप 0 फॉर नोबल गॅसेस विदाउट डिस्टर्बिंग टेबल. म्हणजे नवीन इन्व्हेन्शन झालं, मग ते एलिमेंट कुठे ठेवायचे? त्याने सिम्पली काय केलं? ग्रुप 0 क्रिएट केला, त्याच्यामध्ये हे नोबल गॅसेस प्लेस केलेले आहेत. तर हे होते याचे मेरिट्स. ठीक आहे, समजले? परत एकदा रिवाइज करूया. मेरिट्स काय होते? पहिली गोष्ट मेरिट्स मध्ये आपण मेन्शन करू शकतो की त्यांनी काय केलं? ऍटॉमिक मासचं करेक्शन केलं. ठीक आहे, काही एलिमेंटच्या ऍटॉमिक मासेसचं करेक्शन केलं. ऍटॉमिक मासचं करेक्शन केल्यानंतर त्याची प्लेसमेंट सुद्धा त्यांनी बरोबर केलेली आहे टेबलमध्ये. करेक्शन ऑफ ऍटॉमिक मासेस. दिस इज फर्स्ट पॉइंट. सेकंड होतं त्यांनी एलिमेंट प्रेडिक्ट केलेले होते आणि त्यासाठी त्यांनी टेबलमध्ये एम्प्टी स्पेसेस ठेवलेले. त्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता एका अल्युमिनियम, एका बोरॉन, एका सिलिकॉन. आणि त्यानंतर तेच एलिमेंट नंतर पुढे जाऊन ज्यावेळेस डिस्कवर झाले त्यावेळेस त्यांनी प्रेडिक्ट केलेल्या ॲटॉमिक मासेस किंवा ज्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज होत्या त्या एक्झॅक्टली मॅच झालेल्या होत्या. दिस इज सेकंड पॉईंट. आणि थर्ड पॉईंट, नोबल गॅस त्यावेळेस इन्व्हेंट नव्हते झालेले, नोबल गॅस नंतर इन्व्हेंट झाले. बट हे नोबल गॅस या टेबलमध्ये कसे त्यांनी ऍडजस्ट केले? ते ऍडजस्ट करण्यासाठी त्यांनी ओरिजिनल टेबल डिस्टर्ब नाही केला, बस एक ग्रुप 0 तिथे ऍड केला आणि या ग्रुप 0 मध्ये सगळे नोबल गॅसेस ऍड करण्यात आलेले होते. ठीक आहे, हे होते याचे मेरिट्स. त्यानंतर आता मेरिट आपण बघितले, यामध्ये डिमेरिट काय होते किंवा यामध्ये काय प्रॉब्लेम्स होते ते आपण बघूया. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे डिमेरिट्स काय होते, म्हणजे त्यामध्ये काय प्रॉब्लेम होते किंवा आपण असं बोलू शकतो ड्रॉबॅक्स काय होते किंवा फ्लॉज काय होते ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आपण बघितलं की याचा बेस काय होता? सगळे जे एलिमेंट होते हे ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरच्या बेसिसवरती अरेंज केलेले होते, राईट. आणि ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सारख्या होत्या ते एका ग्रुपमध्ये प्लेस केलेले होते. सो ॲटॉमिक मास हा एक क्रायटेरिया होता आणि सेकंड क्रायटेरिया आपण असं बोलू शकतो केमिकल प्रॉपर्टीज, राईट. सो आता यामध्ये प्रॉब्लेम काय होते? फर्स्ट एक्झाम्पल किंवा फर्स्ट केस घेतलेली आहे कोबाल्ट आणि निकेलची. ठीक आहे, कोबाल्ट आणि निकेल. जर आपण कोबाल्ट आणि निकेलचा विचार केला तर कोबाल्टचं ॲटॉमिक मास असतं 58.93. निकेलचा ॲटॉमिक मास आहे 58.71. याला जर मी नियरेस्ट होल नंबर मध्ये कन्वर्ट केलं तर ही व्हॅल्यू असणार आहे 59. ही व्हॅल्यू सुद्धा किती असणार आहे? 59. म्हणजे मी असं बोलू शकते कोबाल्ट आणि निकेलचं होल नंबर ॲटॉमिक मास किती आहे? अराउंड 59. सो हा टेबल का सांगतो किंवा यामध्ये एलिमेंट कसे अरेंज केले होते? इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. यामध्ये ॲटॉमिक मास कोणाचं जास्त आहे? यामध्ये ॲटॉमिक मास जास्त आहे कोबाल्टचं. त्यामुळे कोबाल्टचे पोझिशन इथे पाहिजे आणि निकेल त्याच्या आधी आला पाहिजे लॉजिकली इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. बरोबर, अशी अरेंजमेंट पाहिजे होती. बट ऍक्च्युली टेबल जर तुम्ही बघितला टेबलमध्ये अरेंजमेंट कशी होती? टेबलमध्ये कोबाल्टची पोझिशन आधी दाखवलेली होती निकेलपेक्षा, म्हणजे कोबाल्ट आधी होता निकेल नंतर होता. हे असं का केलं होतं? जेणेकरून हे जे एलिमेंट ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या बाकी एलिमेंट सोबत यांच्या केमिकल प्रॉपर्टीज मॅच व्हावा यासाठी ही ऍडजस्टमेंट केलेली होती असं आपण बोलू शकतो. सो जर यामध्ये जर आपण ॲटॉमिक मासचा पॅटर्न फॉलो करत आहोत तर त्याच्या अकॉर्डिंग निकेल आधी पाहिजे होता कोबाल्टपेक्षा, बट ऍक्च्युअल मध्ये कोबाल्ट निकेलच्या आधी दाखवलेला आहे जस्ट टू ऍडजस्ट दी प्रॉपर्टीज ऑफ अदर एलिमेंट्स फ्रॉम अ ग्रुप. त्यामुळे इथे काहीतरी गडबड होती. बरोबर, काही जो पॅटर्न डिसाईड झालेला आहे पूर्ण टेबलसाठी तोच फॉलो व्हायला पाहिजे होता, बट तो फॉलो झालेला नाहीये. म्हणून याला आपण बोलू शकतो दिस इज अँबिग्युइटी ऑफ कोबाल्ट अँड निकेल. सो फर्स्ट डिमेरिट किंवा फर्स्ट प्रॉब्लेम काय आढळला? कोबाल्ट आणि निकेल बद्दल. सो बोथ हॅव ऑलमोस्ट सेम होल नंबर ॲटॉमिक मास दॅट इज 59. टू मेंटेन पॅटर्न ऑफ सिमिलर प्रॉपर्टीज विदिन अ ग्रुप ही प्लेस्ड कोबाल्ट बिफोर निकेल. कोबाल्टची पोझिशन निकेलच्या आधी होती. आयडियली निकेल should be placed before cobalt. So इथे काहीतरी गडबड आढळलेली आहे. सो दिस इज फर्स्ट ड्रॉबॅक. ओके, समजलं पहिला पॉईंट कोबाल्ट आणि निकेलच्या पोझिशन. सेकंड होता आयसोटोप. आयसोटोप त्यावेळेस माहिती नव्हते. आयसोटोपचा अर्थ काय असतो? आयसोटोप म्हणजे एकाच एलिमेंटचे ॲटम्स असतात की ज्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ प्रोटॉन सारखे असतात बट नंबर ऑफ न्यूट्रॉन डिफरंट असतात. तुम्हाला माहिती असेल. फॉर एक्झाम्पल जर मी कार्बनचा विचार केला, कार्बनचे आयसोटोप्स आहे कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आहे 6, इथे सुद्धा 6, इथे सुद्धा 6. आणि यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉनचा जर मी विचार केला, नंबर ऑफ न्यूट्रॉन इथे आहे 6, इथे आहे 7 आणि इथे आहे 8. नंबर ऑफ प्रोटॉन सारखे आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स डिफरंट आहे. 6 + 6 12, 6 + 7 13, 6 + 8 14. सो याला आपण बोलू शकतो दिस आर आयसोटोप्स ऑफ कार्बन. आयसोटोपची एक प्रॉपर्टी काय असते की आयसोटोपमध्ये केमिकल प्रॉपर्टीज या सारख्या असतात. या सगळ्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज या सारख्या असतात. ॲटॉमिक मास ऑब्व्हियसली डिफरंट असणार आहे कारण प्रोटॉन न्यूट्रॉनचा नंबर डिफरंट आहे त्यामुळे त्याचा ॲटॉमिक मास डिफरंट असणार आहे.
त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, हे आयसोटोप कुठे प्लेस करायचे, कारण याच्या केमिकल प्रॉपर्टीज तर सारख्या आहे बट यांचे मासेस डिफरंट आहे, मग आयसोटोप कुठे प्लेस करायचे, दॅट वॉज अनदर इश्यू. सो सेकंड पॉईंट, isotopes not known. Isotopes have same chemical properties but different atomic masses. त्यामुळे हे आयसोटोप कुठे ठेवायचे हा सुद्धा एक प्रॉब्लेम नंतर फेस करण्यात आला. त्यानंतर यामध्ये काय होतं, हे जे एलिमेंट्स होते हे सगळे एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस आपण अरेंज केलेले होते, बरोबर. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस अरेंज केलेलं होतं, बट यामध्ये ना काही पॅटर्न नव्हता यामध्ये, किंवा आपण असं बोलू शकतो हे जे ॲटॉमिक मासेस होते हे युनिफॉर्मली इन्क्रीज होत नव्हते. त्यामुळे सपोज एक एलिमेंट मला माहिती आहे आणि दुसरा एक एलिमेंट माहिती आहे, मग ह्या दोन एलिमेंटच्या मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट असणार आहे हे प्रेडिक्शन करणं डिफिकल्ट जात होतं. हे जर आपल्याला सपोज असं माहिती असतं की लेट्स से फॉर एक्झाम्पल, लेट्स से प्रत्येक जो एलिमेंट आहे याचा ॲटॉमिक मास लेट्स से 10 ने इन्क्रीज होत आहे, ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा एलिमेंट माहिती हा एलिमेंट माहिती तर ह्या दोघांमध्ये किती पॉसिबल एलिमेंट आहे हे प्रिडिक्शन आपण इझिली करू शकतो. इथे युनिफॉर्मिटी आहे बट ऍक्च्युअल मध्ये टेबलमध्ये युनिफॉर्मिटी नव्हती, त्यामुळे दोन एलिमेंट जर मला माहिती असेल तर त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट असणार आहे याचं प्रेडिक्शन करणं डिफिकल्ट जात होतं. सो थर्ड पॉईंट, uneven atomic mass increase. Atomic mass do not increase uniformly. यामध्ये काही युनिफॉर्मिटी नव्हती, सो इट वॉज हार्ड टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड एक्झिस्ट बिटवीन टू एलिमेंट्स. ठीक आहे, समजते, नीट समजून घ्या. आपण काय बघत आहोत, मेंडेलिकच्या पिरियडिक टेबलचे काय प्रॉब्लेम्स होते. पहिला प्रॉब्लेम आपण बघितला कोबाल्ट आणि निकेलचा. काय, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ते अरेंज व्हायला पाहिजे होते, बट इथे तसं फॉलो झालेलं नाहीये. का फॉलो नाही केलेलं, जस्ट टू मॅच केमिकल प्रॉपर्टी. सो इथे हा एक प्रॉब्लेम आपल्याला आढळला. त्यानंतर आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असतात बट ॲटॉमिक मासेस डिफरंट असतात, मग आयसोटोप कुठे ठेवायचे, दॅट वॉज अनदर इश्यू. त्यानंतर हे जे एलिमेंट्स अरेंज केले होते यामध्ये काही एखादा पॅटर्न नव्हता किंवा हे ॲटॉमिक मासेस युनिफॉर्मली इन्क्रीज होत नव्हते. युनिफॉर्मली इन्क्रीज होत नाही, त्यामुळे जर तुम्हाला दोन एलिमेंट माहिती आहे त्याच्यामध्ये किती एलिमेंट पॉसिबल आहे याबद्दल काही प्रेडिक्शन करणं इझी नव्हतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे डिमेरिट मध्ये. फोर्थ वन, हायड्रोजन पोझिशन इज अनक्लिअर. हायड्रोजनची पोझिशन कुठे असणार आहे टेबलमध्ये त्याची क्लॅरिटी नव्हती. हा प्रॉब्लेम अजून सुद्धा फेस केला जातो. का, कारण हायड्रोजन हा असा एलिमेंट आहे की हा एलिमेंट हॅलोजन सोबत सुद्धा सिमिलॅरिटी दाखवतो. हॅलोजन आणि हायड्रोजन सिमिलॅरिटी दाखवतो अल्कली मेटल सोबत सुद्धा. ठीक आहे, आता हॅलोजन काय आहे, अल्कली मेटल काय आहे हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. सो हॅलोजन म्हणजे काय, जेव्हा बोलतो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन असे एलिमेंट की जे मेटल सोबत रिॲक्ट करून सॉल्ट फॉर्म करतात त्याला आपण बोलतो हॅलोजन. हॅलो म्हणजे काय, सॉल्ट. ठीक आहे, सॉल्ट जनरेट करणारे जे एलिमेंट असतात त्याला आपण बोलतो हॅलोजन. अल्कली मेटल म्हणजे काय, लिथियम, त्यानंतर सोडियम, त्यानंतर पोटॅशियम, याला सगळ्यांना आपण बोलतो अल्कली मेटल. सो हायड्रोजन एक्झॅक्टली हॅलोजनला सुद्धा बिलॉंग करत नाही किंवा हायड्रोजन एक्झॅक्टली अल्कली मेटलला सुद्धा बिलॉंग करत नाही आणि त्यामुळे हायड्रोजनची पोझिशन अनक्लिअर होते. सो नेक्स्ट डिमेरिट होतं, हायड्रोजन पोझिशन इज अनक्लिअर because it has similarity with halogen. For example, similar to halogen like chlorine, fluorine, in its molecular formula is H2. हायड्रोजन आपण कसं लिहितो, H2. आणि हे जे हॅलोजन आहे, हॅलोजन आपण कसे लिहितो, फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2, ब्रोमीन Br2. सो मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये सिमिलॅरिटी आहे हॅलोजन सोबत. आणि जर आपण अल्कली मेटल कन्सिडर केले, अल्कली मेटल म्हणजे कोणते, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, यांचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतो, 1 असतो. आणि हायड्रोजनचा जर मी विचार केला, हायड्रोजनचा सुद्धा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, 1. त्यामुळे ही सुद्धा इथे सिमिलॅरिटी झालेली आहे. सो सिमिलॅरिटी विथ अल्कली मेटल, हायड्रोजन हॅज 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लाईक लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. सिमिलॅरिटी इन केमिकल प्रॉपर्टीज, याच्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा यासोबत सिमिलर आहे. सिमिलॅरिटी इन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स ऑफ द हायड्रोजन अँड अल्कली मेटल. सो जर आपण हायड्रोजनचे जे कंपाऊंड फॉर्म होता त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला आणि लिथियम, सोडियम, पोटॅशियम याचे जे कंपाऊंड फॉर्म होता याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला, या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये सुद्धा सिमिलॅरिटी आहे. त्यामुळे हायड्रोजन एक्झॅक्टली हॅलोजनला बिलॉंग करतो का अल्कली मेटलला बिलॉंग करतो, दॅट वॉज द प्रॉब्लेम. म्हणजे हे इथे क्लिअर नव्हतं. सो करेक्ट पोझिशन वेदर इट इज ग्रुप 1 और ग्रुप 7, दॅट वॉज अन इश्यू. कोणत्या, तो अल्कली मेटलला बिलॉंग करतो की हॅलोजन ग्रुपला बिलॉंग करतो, ही पोझिशन इथे क्लिअर नव्हती. फॉर एक्झाम्पल, जर आपण हायड्रोजनचे कंपाऊंड कन्सिडर केले, HCl, H2O, H2S, आणि सोडियम म्हणजे सोडियम काय, दिस इज अल्कली मेटल. अल्कली मेटलचे कंपाऊंड कन्सिडर केले, NaCl, Na2O, Na2S. बघा पॅटर्न सारखाच दिसत आहे, HCl, NaCl, H2S, Na2S. म्हणजेच काय, अल्कली मेटल सारखेच कंपाऊंड हे फॉर्म करत आहे. आणि जर आपण याला हायड्रोजनला आपण हॅलोजन सोबत कम्पेअर केलं, एक कंपॅरिझन आहे हॅलोजन सोबत, एक कंपॅरिझन आहे अल्कली मेटल सोबत. जर आपण याला हॅलोजन सोबत कम्पेअर केला, सो हायड्रोजनचं कंपाऊंड मेटल सोबत NaH आणि क्लोरीनचं कंपाऊंड मेटल सोबत NaCl.
ठीक आहे. त्याच पद्धतीने कंपाऊंड विथ नॉन मेटल CH4 इथे CCl4 यामध्ये सुद्धा बघा सिमिलॅरिटी वाटत आहे. म्हणजेच काय हायड्रोजन आणि हॅलोजन मध्ये ही सुद्धा सिमिलॅरिटी आहे किंवा त्यावरून फॉर्म झालेल्या कंपाऊंड मध्ये ही सिमिलॅरिटी होती. त्यामुळे हायड्रोजन कुठे बिलॉंग करतो, याला बिलॉंग करतो की या साईडला बिलॉंग करतो, दॅट वॉज अन इश्यू. आणि म्हणून हायड्रोजनची पोझिशन इथे अनक्लिअर होती असं बोललं जातं. क्लिअर आहे. मे बी बऱ्यापैकी थिअरॉटिकल होत आहे, बट फक्त तुम्हाला काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. जर तुम्हाला विचारलं की मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचे डिमेरिट्स काय काय होते, पहिलं तुम्ही काय सांगणार, कोबाल्ट आणि निकेल हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणार. त्यामध्ये काय पोझिशन कशी पाहिजे होती, पोझिशन कशी आहे, ती केमिकल प्रॉपर्टीजच्या अकॉर्डिंग ऍडजस्ट करण्यासाठी कशी पोझिशन ठेवली हे सगळं तुम्ही मेन्शन करू शकता. पहिला पॉईंट आहे कोबाल्ट आणि निकेल. सेकंड पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता आयसोटोप. ठीक आहे, आयसोटोप सेम केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट ॲटॉमिक मास, म्हणजे अगेन प्रॉब्लेम होता. थर्ड ॲटॉमिक मास जे होते हे युनिफॉर्मली इन्क्रीज होत नव्हते. त्यामुळे जर तुम्हाला दोन एलिमेंट माहिती असेल तर त्याच्यामध्ये किती एलिमेंट प्रेझेंट असू शकतात हे प्रेडिक्शन करणं डिफिकल्ट होतं. आणि फोर्थ सिंपल आहे की हायड्रोजनची पोझिशन अनक्लिअर होती. का अनक्लिअर होती, कारण हायड्रोजन हा हॅलोजन सोबत सुद्धा सिमिलॅरिटी दाखवतो, हायड्रोजन हा अल्कली मेटल सोबत सुद्धा सिमिलॅरिटी दाखवतो, आणि म्हणून हायड्रोजनची पोझिशन अनक्लिअर होती. आणि त्यानंतर त्याच्यासाठी त्याला करस्पॉन्डिंग पॉईंट्स तुम्ही मेन्शन करू शकता. फॉर एक्झाम्पल हॅलोजनचे फॉर्म्युलेज असतात F2Cl2Br2, हायड्रोजनचा असतो H2. त्यानंतर हे जे कंपाऊंड फॉर्म होता त्यामध्ये सुद्धा सिमिलॅरिटी आहे. किंवा आपण असं बोलू शकतो की जर आपण अल्कली मेटलचा विचार केला, याच्या आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, हायड्रोजनच्या सुद्धा आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. त्यामुळे एक्झॅक्टली याची पोझिशन कुठे होती हे क्लिअर नव्हतं. ठीक आहे, समजलं डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल.